अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील उपरी येथे हिंदू राष्ट्र जागृतीच्या वतीने 9 मार्च रोजी गांजा व अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले होते। त्या आंदोलनातील छायाचित्रातील मजकूर पुसून लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या अशोक खरातचं समर्थन करणारी छायाचित्रे अब्दुल कसाई या व्यक्तीने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत। ही माहिती समजताच संतप्त हिंदुत्व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन हिंदू धर्माची बदनामी करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या गावभागात 9 मार्च रोजी गांजा व अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात हिंदू राष्ट्र जागृती आंदोलने झाले होते। या आंदोलनातील छायाचित्रात फेरफार करून लैंगिक अत्याचार आरोप असलेल्या अशोक खरात याच्या समर्थनाचे व महाराज अशोक बाबा यांना सोडा अशा आशयाची छायाचित्रे अब्दुल कसाई या व्यक्तीने जाणीवपूर्वक व नियोजित कटाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे। ही माहिती समजताच हिंदुत्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात संतप्त होऊन हुपरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। अब्दुल कसाई व त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध धार्मिक द्वेष पसरवणे, मूळ छायाचित्रात फेरफार करणे, समाजाची दिशाभूल करून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा गुन्हा नोंद करावा या मागणीचा तक्रार हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे तालुका संघटक नितीन काकडे यांनी हुपरी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। यावेळी संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जुन्या आंदोलनातील गांजा व अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात फलकातील मजकूर पुसून लैंगिक अत्याचारातील आरोपी अशोक खरात याच्या समर्थनाचाच मजकूर लिहून हिंदू धर्माचा व आंदोलकाचा अपमान केला आहे। अब्दुल कसाई नामक व्यक्तीने छायाचित्रात फेरफार करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करत जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। सदरचं कृत्य समाज विघातक असून सायबर गुन्हेगारी व धार्मिक विद्वेष प्रकारामध्ये मोडत आहे। याच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले। यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हके यांनी आंदोलकाची भूमिका समजून घेऊन अशा प्रवृत्तीचा सायबर तज्ज्ञांकडून तात्काळ शोध घेऊन त्याच्या विरोधात पोलीस प्रशासन कठोर कारवाई करण्यात असल्याचं आश्वासन दिले। या प्रसंगी हिंदू महासभेचे नितीन काकडे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोरे, दादोसो कामते, शुभम पांढरबळे, रोहित भोरे, लखन केंगारे, विक्रम सावंत, महादेव आढावकर, जय रुपनर, हिंदू जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री व शिवानंद स्वामी उपस्थित होते। ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर कारवाई केली म्हणजे आज तुम्ही कुणाला साथ द्यायला आहे? त्या गांजा जिहाद्यांना साथ द्यायला आहे काय? गांजा मुक्त करण्यासाठी जिने रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे? आज खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एसपींचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी मटका किंवा जे जुगार ते नसतील तर ते बंद केलेलं आहे। परवा एसपी साहेबांच्यावर आमची चर्चा झाली ज्यावेळी ऍक्सिडेंट कोल्हापूरमध्ये झाला होता त्यावेळेला, तर गांजा मुक्त करण्यासाठी आम्ही पावलं उचलू आणि कुठं काय असेल तर सांगा असं पण त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळं जर का पोलीस प्रशासनानं गांजा मुक्त करण्यासाठी त्यांच्यावर जर का कारवाई केली नाही, जर का असंच सगळीकडे गांजा जिहाद चालू राहत असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात ह्याला आंदोलन छेडणार आहे। आणि जोपर्यंत कोल्हापूर जिल्हा किंवा हुपरी गांजामुक्त होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच चालू राहणार। एक तर मग उपोषण मोर्चे निघतील आणि खरं म्हणजे आपण उडता पंजाब आपण बघितलेला आहे, पण आता उडता कोल्हापूर बनण्याच्या जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू राष्ट्र की जय। उपरी व उपरी परिसरात पंचकृषीत नव्हं तर आता पंचकृषीच्या येशीवर गांजा जिहाद चालू झाला आहे। आज कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीत, गोकुळशिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत, आपले 5 स्टार MIDCच्या हद्दीत जिथं पोलीस पोहोचत नाहीत तिथं गांजा विकला जातोय। आज MIDC 5 स्टार MIDC जिथं पोलीस स्टेशनच्या हद्द संपत्या त्या ठिकाणी जोरात मोठ्या प्रमाणात नुसतं गांजा जिहाद नाही तर सगळ्याच नशेचं साहित्य मिळणारी काही जिहादी प्रवृत्ती तिथं थांबलेले आहेत। तर पोलिसांना आव्हान आहे की स्थानिक गोकुळशिरगाव पोलीस स्टेशन असू दे, कागल पोलीस स्टेशन असू दे, हुपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही जिहादी तिथे जाऊन गांजा विकत आहेत की इथल्या पोलिसांना काय कळू नये म्हणून। तर एक आव्हान करतो की हुपरी पोलिसांनी पंचकृषीतील गांजा जिहादला आळा घालून लवकरात लवकर कारवाई करावी, नसेल तर पूर्ण महाराष्ट्रातनं हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून ही निवेदनं हुपरी पोलीस स्टेशनला देण्यात येतील। एवढं तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।